एक मोठी बातमी समोर येते। राणीच्या बागेतील शक्ती वाघाच्या आधीच रुद्र वाघाचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय। रुद्र वाघ काही दिवसांपासून आजारी होता अशी देखील माहिती आता मिळते। राणीच्या बागेतील रुद्र वाघाचा 29 ऑक्टोबरलाच मृत्यू झालेला आहे। रुद्र वाघाच्या मृत्यूचा अहवाल आला नाही। मृत्यूचं कारण मात्र त्यामुळे अस्पष्ट असल्याचं पाहायला मिळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून घेऊयात। निवृत्ती, आपण पाहतोय राणीच्या बागेतील आणखी एका वाघाचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय। नक्कीच आपण जर पाहायला गेलो तर याच नोव्हेंबर महिन्यामध्ये शक्ती वाघाचा मृत्यू संशयास्पद आहे असा आरोप जे आहे ते व्याघ्रप्रेमींनी केला होता। परंतु शक्ती वाघाच्या अगोदरच राणीच्या बागेतील रुद्र वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ते माहिती समोर येते। काही दिवसांपासून हा रुद्र वाघ जो आहे तो आजारी असल्याची माहिती आहे। त्याचा मृत्यू 31 ऑक्टोबरला झाला होता। शक्ती आणि करिश्मा यांचा जो हा रुद्र वाघ आहे तो बछडा होता। लहान वाघ हा खरं तर होता, परंतु त्याचा मृत्यू देखील 29 ऑक्टोबर रोजी झाला। परंतु राणीच्या बागेच्या वतीने याची माहिती जी आहे ते उशिरा देण्यात आलेली आहे। याच्या अगोदर जो शक्ती वाघाचा मृत्यू झाला होता त्याच्या मृत्यूची देखील माहिती लपवल्याचा आरोप जो आहे तो आरोप व्याघ्रप्रेमींनी राणीच्या बागेच्या प्रशासनावरती केला होता। परंतु असे धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी।